नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते। मंडळी, उद्या म्हणजे 23 ऑगस्ट 2026 रविवार श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आलेली आहे। आपल्याकडे वर्षातून 2 वेळा पुत्रदा एकादशी येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात। श्रावण महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते। पुत्रदा एकादशीबद्दल अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि भक्ती केल्याने संतानाच्या सुखासाठी देवाचा आशीर्वाद मिळतो। ज्यांना मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांच्या आयुष्यात सुख समाधान राहावं यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करायची आहे। आणि ज्या पती पत्नींना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सुद्धा या दिवशी श्रद्धेने व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे। मंदिरामध्ये जाऊन आपल्या ऐपतीप्रमाणे तांदूळ, गहू किंवा अन्नधान्याचं दानही करू शकता। मंडळी, पुत्रदा एकादशी ही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी काही छोटे छोटे उपाय केले जातात। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अगदी साधा आणि श्रद्धेने करता येईल असा उपाय सांगणार आहे। उपवास नाही केला तरी चालेल, फक्त संध्याकाळी आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे। अशी धार्मिक श्रद्धा आहे की यामुळे मुलांच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे दूर व्हावेत, त्यांना अभ्यासात प्रगती मिळावी, नोकरीत व्यवसायात यश मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान राहावं यासाठी आपल्याला देवाकडे प्रार्थना करता येते। म्हणून हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणत्या वेळेला लावायचा, हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, हा उपाय तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्याकडे वेळ असेल तर संध्याकाळच्या शांत वेळेत श्रद्धेने हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा। आणि मंडळी, हा उपाय फक्त लहान मुलांसाठीच आहे असं अजिबात नाही। तुमच्या घरातील लहानातील लहान मुलं असतील किंवा मोठ्यातील मोठी मुलं असतील, सर्व मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। मुलं कितीही मोठी झालेली असली, शिक्षण घेत असतील, नोकरी करीत असतील किंवा त्यांचं लग्न झालेलं असेल तरी आई वडील आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी श्रद्धेने हा उपाय करू शकतात। म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तसेच बघा, ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे। मंडळी, दिवा हा ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो। ज्या पद्धतीने दिवा आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करून प्रकाश देतो, त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकता यावी, त्यांच्या आयुष्याचा मार्ग उजळून निघावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उद्या म्हणजे 23 ऑगस्ट 2026 रविवारच्या श्रावण पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये मुलांसाठी हा दिवा लावला जाईल, अशी धार्मिक श्रद्धा आहे की त्या मुलांच्या आयुष्यातील नकारात्मकता, अडचणी आणि संकटे दूर व्हावीत आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते। प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। आपल्या मुलांनी खूप शिकावं, आयुष्यामध्ये खूप मोठं व्हावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं, त्यांच्या वाट्याला कोणतीही अडचण किंवा संकटे येऊ नयेत यासाठी आई वडील आपल्या परीने भरपूर प्रयत्न करत असतात। पण मंडळी, कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी मुलांची हवी तशी प्रगती होत नाही, त्यांना त्यांच्या मेहनतीचं हवं तसं यश मिळत नाही। आणि म्हणूनच एखाद्या खास तिथीला मुलांसाठी श्रद्धेने काही उपाय केले जातात। पुत्रदा एकादशी ही खास करून मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ती सतत हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मग मुलांना सतत नजर लागत असेल तर त्यांच्या सुखासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच बघा, मोठी मुलं शाळेत जात असतील किंवा कॉलेजला जात असतील पण त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, त्यांनी वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा शिक्षण पूर्ण करूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर अशा सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि मुलांची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला श्रद्धेने करायचा आहे। तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय नेमका कसा करायचा
ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी हा दिवा लावता तेव्हा आपल्या मुलांसाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करायची आहे। अशी धार्मिक श्रद्धा आहे की देव प्रसन्न होऊन आपल्या मुलांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते। आता हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो अगोदर तुम्हाला लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून देवघरातलं वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीची पंती नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत। 9 लांब वाती घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वाती आपल्याला एकत्र करून त्याची एक वात तयार करायची आहे। तयार केलेली ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढताना 4 बिंदू आणि बाजूच्या रेषा पूर्ण करायच्या आहेत। स्वास्तिक हे मंगल आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून या उपायामध्ये स्वास्तिक काढायचं आहे। त्यानंतर त्या स्वास्तिकच्या मध्यभागी एक मूठभर चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती हा जो दिवा आपण तयार केला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे। दिवा घेऊन जाताना तुमच्यासोबत हळदी कुंकू अक्षता आणि फुलं सुद्धा घेऊन जायची आहेत। तुळशीपाशी गेल्यानंतर आपल्याला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत आणि नंतर तुळशीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे। पण मंडळी, एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावला जात नाही, त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता लांबूनच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर अक्षता आणि फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत। धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे। आता आपल्या उजव्या हातामध्ये 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत। या 2 लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। त्यानंतर 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्राचा जप पूर्ण झाल्यानंतर त्या 2 लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी विघ्न आणि दोष दूर व्हावेत यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे। तसंच तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर त्या दिवशी मुलांनी सुद्धा तुळशीला नमस्कार करायचा आहे। त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना सुद्धा देवाकडे मनापासून प्रार्थना करायला सांगायचं आहे। आता तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर काळजी करण्याचं काही कारण नाही। आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो। श्रद्धेने आपल्या मुलांसाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे। आता आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 दिवे लावायचे का? तर नाही। तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील, त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला फक्त एकच दिवा लावायचा आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी करायचा आहे। आणखीन एक गोष्ट मंडळी, तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। तसंच घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म सुरू असेल तर घरातील पुरुष किंवा मग मुलं हा उपाय करू शकतात। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर उद्या संध्याकाळी त्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा आवर्जून लावा। धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो। एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य, अडचणी, नकारात्मकता आणि आर्थिक समस्या दूर होतात। घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। तसंच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि तिची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी सुद्धा हा दिवा लावला जातो। तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही उपाय उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचे आहेत। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।